ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मौजे सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील गट नंबर 107 यांसी क्षेत्र 5 हेक्टर 29 आर यांसी आकार 19 रुपये 6 पैसे या मिळकतीबाबत देण्यात आलेल्या विक्री परवानगी कामी महसूल नजराणा बुडवून संगणमताने शासनाची फसवणूक केल्याने संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होण्याबाबत मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रारदार जंगलू गायकवाड यांच्यातर्फे तक्रार दाखल। सोयगावातील कथित अवैध उत्खनन प्रकरण पुन्हा चर्चेत। आदिवासींचा जमीन बळकावल्याचा आरोप। मालेगाव तालुक्यातील मौजे सोयगाव येथील गट नंबर 107 मधील कथित अवैध माती उत्खनन व जमीन व्यवहार प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून या संदर्भात आज तक्रारदारांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनावर गंभीर आरोप केले। संबंधित आदिवासी कुटुंबांची जमीन परस्पर विक्री करून बळकावण्यात आल्याचा दावा करण्यात आला। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण मागील अनेक वर्षांपासून सुरू असून संबंधित जमिनीवर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आले। कोणतीही वैध परवानगी न घेता JCB व डंपरच्या सहाय्याने माती उपसा व वाहतूक झाल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे शेती जमिनींचे नुकसान झाले असून शासनाचा महसूल नजराणा बुडाल्याची तक्रार जंगलू गायकवाड यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे। या प्रकरणी आदिवासींनी यापूर्वी मूक मोर्चाही काढला होता। प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून आदिवासींना त्यांची जमीन परत मिळवून द्यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली। तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अवैध उत्खनन थांबवावे अशी मागणी करण्यात आली। पत्रकार परिषदेत संबंधित ठिकाणचे जिओटॅग फोटो, उत्खननासाठी वापरण्यात आलेले JCB, डंपर तसेच माती उपसा झाल्याची छायाचित्र सादर करण्यात आली। माहिती अधिकारातून संबंधित जमिनीच्या विक्री, परवानग्या व महसूल नोंदींची माहितीही मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले। काय सांगाल, काय प्रकरण आहे? मालेगाव शहरातील सोयगावच्या हद्दीमध्ये आदिवासी समाजाची जी जमीन आहे ही जमीन हडपण्याचं काही कट कारस्थान इथले भूमाफियांनी केलेलं आहे आणि जवळजवळ या भूमाफियांनी शासनाचा जो महसूल आहे 1,07,00,000च्या आसपास यांनी हा महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने किंवा बरोबर संगनमताने हा महसूल बुडवला आहे। त्यासाठी आज आम्ही मालेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलो होतो। त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, त्याची सखोल चौकशी होऊन महसूलचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी महसूल बुडवला आहे त्या भूमाफियांवर देखील कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती। मालेगाव शहरातील सोयगावमध्ये जी गट नंबर 107 भिलकेतमध्ये जे काही अवैध उत्खनन चालू आहे याचे काही फोटो व्हिडिओज देखील आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तसेच नाशिकचे जे महसूलचे वरिष्ठ अधिकारी आहेत उत्खननाचे त्यांनी यांना स्पष्ट सांगितले की यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत, परंतु मालेगाव तालुक्यातले जे महसूल अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही। जर दखल घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तहसीलदार आणि प्रांत यांच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करू। ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।